नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत येणाऱ्या भागात असं दाखवलं आहे की अश्विनचा बड्डे असतो आणि घरात अश्विनच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनलेल्या असतात. अश्विन खाली हॉलमध्ये येतो आणि डिनर टेबलवर बघतो तर सगळ्या त्याच्या आवडीच्या गोष्टी असतात. तो वाव, आज सगळं माझ्या आवडीचं बनवलं आहे. तेव्हा लगेचच प्रिया त्याच्या मागे म्हणते की हो, मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत का अश्विन. असं बोलल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. तेवढ्यातच पूर्णाजी म्हणते, हे बघ प्रिया, तू खोटं बोलू नकोस. हे सगळं तू नाही बनवलंयस. हे सगळं कल्पनाने आणि ह्या मुलीने बनवलं आहे. ह्या मुलीने म्हटल्यानंतर सायली प्रियाचा तर चेहरा खूप उतरतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो, ह्या मुलीने म्हणजे कोणी. तेव्हा पूर्णाजी म्हणते, ह्या मुलीने म्हणजे तुझ्या बायकोनी. असं बोलल्यानंतर अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो. आणि असं बोलल्यानंतर प्रियाच्या तर आता तोंडावले रंग सुटलेले असतात. आता प्रिया एकदम अशा छोट्या गोष्टीत पण खोटं बोलते हे घरातल्यांच्या हळूहळू लक्षात येत चाललेलं असतं. हळूहळू प्रिया किती खोटं बोलली आहे हे आता घरच्यांना कळणारच असतं. आणि आता पुढे असं बोलल्यानंतर की तुझ्या बायकोने हे शब्द ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो. तसंच अर्जुनला पण खूप आनंद झालेला असतो. दोघे पण एकमेकांकडे बघतात आणि हसतात. आणि सायली मनातल्या मनात म्हणतात, पूर्णाजी, आज तुम्ही माझी बाजू घेतली, पुढे जाऊन तुम्ही माझ्याशी बोलताल पण. असं ती मनातल्या मनात बोलते आणि खूप आनंदी झालेली असते. आणि आता प्रियाचा खरा चेहरा हळूहळू का होईना पण घरच्यांचा समोर येत असतो. छोट्या गोष्टीत प्रिया किती खोटं बोलते हे सगळं घरच्यांना आता कळत असतं. आता पुढे जाऊन काय होणार, खरंच प्रियाचं सगळं खोटं घरच्यांसमोर येणार का, हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.